पुणे एक शांत, संयमी, सुसंस्कृत शहर, शिक्षणाची राजधानी, संस्कृतीची शान आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये बसलेलं एक विशेष स्थान. पण आज या पुण्याच्या गर्भात दडलेली एक अशी कहाणी आपण पाहणार आहोत जी केवळ विचित्र नाही, अस्वस्थ करणारी आहे. ही गोष्ट आहे सारिका नावाच्या एका साध्या निरागस गृहिणीची आणि तिच्या नवऱ्याने संतोषने घातलेल्या विचित्र आणि अमानवी वागणुकीची. सारिका आणि संतोष यांचं लग्न 2 वर्षापूर्वीच झालं होतं. गावाकडील एक साधी मुलगी आणि पुण्यात काम करणारा एक तरुण, दोघांचं जुळवाजुळव करून विवाह करण्यात आला होता. लग्नानंतर काही दिवस सारिका आपल्या माहेरी राहिली. नव्या नवरीसारखं तिचं मन नवऱ्याच्या प्रेमाच्या स्वप्नांनी भरलेलं होतं. तिला वाटलं होतं लग्न झालंय, आता नवऱ्याच्या प्रेमात मी रमेन, संसारात रंग येतील. पण हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याआधीच तिच्या आयुष्यात धक्का बसायला सुरुवात झाली. सुहागरातीचा दिवस प्रत्येक नवविवाहित स्त्रीसाठी खास असलेला, आठवणीत राहणारा, पण सारिकासाठी मात्र तो एका अनोख्या निराशेचा आरंभ ठरला. रात्री एकत्र असतानाही संतोष तिला स्पर्श करत नव्हता, तिच्याकडे नीट पाहत सुद्धा नव्हता. सारिकाने प्रयत्न केला संवाद साधायचा, जवळ यायचा, पण संतोष दूर सरकत होता. तो नजरेला नजर देत नव्हता. तिचं हृदय धस्स झालं. काहीतरी चुकतंय हे तिला जाणवायला लागलं होतं. सारिकाने समजूतदारपणे काही दिवस काढले आणि मग माहेरी परतली. गावात राहून ती संतोषशी फोनवर बोलू लागली, पण तो संतोष फोन टाळायचा. नातं नवीन असताना नवरा अशा प्रकारे टाळत असेल तर कोणत्याही स्त्रीला काळजी वाटणं साहजिकच होतं. ती म्हणायची, मी पुण्याला येते, आपलं घर, आपलं नातं जपूया. पण संतोष सांगायचा, तू गावातच राहा, मी वेळ मिळाल्यावर बोलवीन. आणि मग दिवस गेले, काही आठवडे गेले, महिने गेले. शेवटी सारिकाने आग्रहाने पुण्याला यायचं ठरवलं. संतोषने तिला पुण्यातील एका रेसिडेन्सीमध्ये राहायला बोलवलं. सारिकाला वाटलं आता तरी आपलं नातं पुढे जाईल, पण त्या घरातही संतोषचं वागणं तसंच राहिलं. तो तिला जवळ करत नव्हता, बोलत नव्हता, तिला स्पर्शही करत नव्हता. सारिकाने विचारलं, तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार आहे का? पण तो गप्प बसायचा. लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. गावात लोक विचारू लागले होते, मूल नाहीत का अजून झाले? टोमणे सुरू झाले होते आणि संतोष घरातही बाहेरही दबावात येऊ लागला होता. संतोषचा एक मित्र होता, दत्ता, वयाने मोठा, 40 वर्षाचा. त्याच्या आयुष्यात बायको आणि मुलं होती, पण संतोषच्या अडचणी तो समजून घ्यायचा. संतोषने त्याला आपल्या वैवाहिक जीवनातील सगळं सांगितलं होतं. नवऱ्याप्रमाणे वागत नाही, शरीरसंबंध बनवत नाही, संसार काही केल्या होत नाहीये. दत्ताने एक दिवस सुट्टीला त्याच्या घरी यायचं ठरवलं. सारिका समोर दत्ता प्रथमच आला. त्याच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. सारिकाला थोडं अजीब वाटलं. रात्री तिघांनी जेवण केलं, पण जेव्हा दत्ता निघून गेला तेव्हा सारिकाने संतोषला विचारलं, तुमचा मित्र सारखा माझ्याकडे बघत होता, तुम्हाला असं वाटत नाही का? तेव्हा संतोष गप्प बसला, पण खरी भीषणता पुढे उलगडणार होती. काही दिवसांनी संतोषने सारिकाला थेट सांगितलं, माझा मित्र दत्ता आहे ना, त्याच्या बरोबर तुला काही दिवस झोपावं लागेल. हे ऐकून सारिकाचं अंग थरथरलं. काय? तुम्ही काय बोलता आहात? संतोष म्हणाला, मला मूल हवंय, मी नाही करू शकत, माझी इज्जत वाचव. ती म्हणाली, मी माझं आयुष्य अबोलतेपणे काढेल, पण तुमचं हे विकृतपण मी सहन नाही करणार. त्या रात्री सारिका थरथरत झोपली. दुसऱ्या दिवशी तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला दत्ताकडून, कधी बोलवता मला? वेळ काढून येईन. संतोषने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, माझ्या बायकोकडून मला मूल पाहिजे, तूच मदत कर दत्ता. सारिकाला आता संतोषची भीती वाटू लागली होती. तो रागात येऊ लागला होता आणि कधी कधी मारहाणही करत होता. तिला धमकी देत होता, जर तू हे मान्य केलं नाही तर माझं तोंड लोकांना कसं दाखवू. एक रात्री संतोष दत्ताला घेऊन घरी आला. सारिकाला हे माहीतच नव्हतं. घरात शिरताच दत्ता तिच्याकडे आला. संतोष तिला पकडून जमिनीवर ढकलतो. दत्ता तिच्या अंगावरून हात फिरवू लागतो. त्या क्षणी सारिकाने स्वतःला अलगद सोडवलं आणि दावत रूम मध्ये जाऊन
दार लावून घेतलं. तिला आता समजलं होतं हे माणूस नाहीत, हे विकृती आहे. सारिका दुसऱ्या दिवशी थेट खडकी पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि सर्व हकीकत सांगितली. संतोष आणि दत्ताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सारिकाची गोष्ट ही एका स्त्रीची मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर झालेली छळाची कथा आहे. ती कोणतीही टीका न करता शांत राहून सहन करत राहिली. पण जेव्हा तिच्या अस्मितेवर हात गेला तेव्हा ती उभी राहिली. ही गोष्ट शिकवते, नात्यात सन्मान नसेल, जबाबदारी नसेल आणि माणुसकी नसेल तर नातं म्हणजे फक्त बंधन असतं. संतोष सारख्या पुरुषांनी जर हिंमत नाही आणि नातं निभावण्याची योग्यता नाही तर केवळ समाजासाठी लग्न करून स्त्रीचं आयुष्य बर्बाद करू नये. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.